डे 4 ऑफ इतका भारी वॉटरफॉल, इथे मस्त डुंबायला नॅचरल स्विमिंग पूल, जकुझी आणि कायच हवं लाईफमध्ये भाई. फुल भारी आहे, फुल भन्नाट, ॲब्सोल्यूट ऑसम मेघालया भाई, क्रेझी. आणि हा ब्रिज भाई अल्टिमेट. लग्नाच्या तब्बल 12 वर्षानंतर सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद बघा. ये इकडे, ये या साईडला. डावकी आता बघण्यालायक नाही राहिले, पण हे बघा ना, कसलं ब्ल्यू पाणी आणि केवढं क्लिअर आहे, केवढं. हे सगळं पाणी आहे, ती लँड नाही आहे, पाणी आहे. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आम्ही आहोत चेरापुंजीला, मेघालयमध्ये. ग्रुप टूरवर आहे मी. इथे आपली बस उभी आहे आणि आता सर्व रेडी आहेत चेरापुंजी एक्सप्लोअर करण्यासाठी. ॲक्च्युली मी टूर पण ऑपरेट करतो, सो त्या टूरवर आलो आहे मी माझ्या गेस्टना घेऊन. सो तुम्हालाही कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल, 8828806888 हा माझा नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो आता आपण चेरापुंजीचा थोडासा सेक्शन पण एक्सप्लोअर करणार आहोत. यांची रिक्वायरमेंट अशी आहे की मला सगळं नको दाखवू, बट जे काही दाखवशील ते छान दाखव आणि थोडं रिलॅक्स आमचं आहे. सो त्यामुळे आता आम्ही पुढे वायसोडोंग वॉटरफॉल आणि मध्ये दाईतलेन वॉटरफॉल असं आहे, हे करू आणि मग अजून बरंच काही एक्सप्लोअर करू, तुम्हाला बघायला मिळेल. आता चलो लेट्स गो. आणि काल आम्ही स्टे केलेला या सिरीन रिसॉर्टमध्ये. रिसॉर्ट छोटं आहे पण क्लीन आहे, म्हणजे रूम वगैरे, वॉशरूम वगैरे एव्हरीथिंग क्लीन आहे. आणि इथे यांच्याकडे स्विमिंग पूलसुद्धा आहे. सो जर तुम्हाला स्विम करायचं असेल तर पूलसुद्धा आहे. आणि बाकी आम्ही इथे फॅमिली रूम घेतलेली, कारण हे जे 3 कपल आहेत त्यांची 3 लहान मुलं आहेत, सो ते मित्रच आहेत. त्यामुळे एकत्र 10 बेडची आम्ही फॅमिली रूम घेतलेली. आणि हा असा इथे पूल आहे या सिरीन रिसॉर्टचा. भाई इकडे पाणी खूप थंड आहे, खूपच थंड, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. म्हणजे आता जाऊ शकतो, इतकं तर आहे मॅनेजेबल. सो चलो लेट्स गो. आणि प्रत्येक प्रवासाच्या आधीची गोष्ट, आता दाईतलेन वॉटरफॉलला ॲक्च्युली हा व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपल्याला वॉटरफॉल पडताना दिसतो आणि मोठा फ्लो आहे त्याचा. आणि इथे ना हा जो मागे ब्रिज दिसतो याच्या खाली असं भारी पाणी वगैरे जमा झालं आहे आणि एकदम ब्ल्यू वॉटर आहे. वॉटरफॉल आहे भारी, डेप्थ चांगली आहे या वॉटरफॉलची. सो आपण ड्रोन उडवून आता याचा व्ह्यू एन्जॉय करूया. हा बघा ना, हा इथे किती सायलेंट वाटतोय पाणी. याचा करंट एकदम स्ट्रॉंग असेल आणि किती क्लीन आहे. हाच पाणी पडून तो वॉटरफॉल बनतोय, ज्याचा फ्लो काहीतरी एकदम मोठा आहे, काहीतरी स्ट्रॉंग आहे. वायसोडोंग वॉटरफॉलला चाललो आहे. बाई कसल्या भारी शिड्या आहेत इथे, फुल मस्त. आणि इथे लोकांची लागली आहे यायला, कारण खूपच स्टिफ शिड्या आहेत, पण मजा येते भाई फुल. आता फुल डिसेंड करतो आहे, चढताना वाट लागणार आहे. ॲक्च्युली आमचा प्लॅन चेंज झाला आहे. सो मी बसमध्ये बसून हॉटेल वगैरे बुकिंग करत होतो. क्लायंट जाऊन आले, रिटर्न आले पण, आणि मी आता निघालो आहे. पटकन बघेन, एन्जॉय करेन आणि रिटर्न. हाय क्रेझी हे जे पाणी आहे, जो आपण आधी वॉटरफॉल करून आलो आहे त्याचंच हे पाणी आहे. आणि भाई बाप आहे, क्रेझी. आणि इतकं क्लिअर पाणी आहे ना, इतकं क्लिअर, मस्त, एकदमच क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर. आणि हा 1 2 3 4 लेअरमध्ये पडणारा वॉटरफॉल. मे बी त्याच्या मागे अजून असेल. कडा नो कळलं काही वॉटरफॉलला आलो आहे. हा सीन असा आहे, सगळीकडे फॉग, फुल फॉग. इथेच बाजूलाच वॉटरफॉल आहे, आवाज ऐकायला येतो आहे, पण वॉटरफॉल बघू नाही शकत आहे कारण सगळीकडे फॉग आहे.
म्हणून इथे आलेले सगळेजण शॉपिंग करत आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत जेवणामधले, सगळे इथेच पिकतात, तिकडचे मसाले आहेत आणि बरंच काही आहे अँटिक युनिक. हे भाई फुल लाईव्ह कॉन्सर्ट एक नंबर. सगळ्यात भारी गोष्ट इथे असा रॅन्डम रेस्टॉरंट आहे आणि इथे फॉग बघा ना कसा मस्त येतो, फुल एकदम भारी फॉग येतोय, फुल कडक फील आणि भाई मस्त एकदम. इथे तर फुल जन्नत भाई, फुल धुकं आलंय. ड्रायव्हर बोललेलं आहे 5-10 मिनटं 15 मिनटं थांबून बघा मे बी, कारण हवा चालू आहे सो धुकं निघून पण जातं. तर वाट बघतोय आम्ही, जाईल असं एक्सपेक्ट करतोय पण नाही. बट भाई फील आहे ना, ठीक आहे वॉटरफॉल दिसत नाही आहे बट जो फील येतोय तर आतमध्ये धुकं वगैरे चालू आहे, वाहत आहे, टॉप नॉच मस्त. फुल धुकं आणि त्याच्यामध्ये हा इथे गातोय, इतकी लोक बघून अनुभवत आहेत. हे बघा आमची माणसं पण हालत नाही आहेत. अजून काय हवं ना लाईफमध्ये. बघा कसं आहे ना, ट्रॅव्हल म्हणजे कुठले स्पॉट सगळे आम्हाला बघायचं, सगळं फिरायचं आहे. आम्ही सकाळी लवकर उठणार, सगळीकडे जाणार, नुसते मरी करणार, ते ट्रॅव्हल नसतं. हे बघा ना, इथे यांना आवडलंय, छान एन्जॉय करतायत, ऐकतायत, मजा घेत आहेत. इतकं धुकं पसरलंय बाई. एक्सपिरियन्स म्हणजे ट्रॅव्हल, ना की नुसतं इकडे तिकडे फिरा, धावपळ करा, नाही. ट्रॅव्हलचं डेफिनेशन वेगळं आहे, ते समजून घ्या. आत्ता आपण पोचलो आहोत मौसमाई केव्जला. इथे ना इतका छान प्लीजंट वेदर आहे ना, सगळीकडे धुकं आहे, छान वाटतंय. पण त्याचे काही निगेटिव्ह पण आहेत की जे व्ह्यू पॉईंट्स आहेत जिथून वॉटरफॉल वगैरे दिसतात ते दिसत नाही आहेत. आता 7 सिस्टर वॉटरफॉल पण आम्हाला बघता नाही येणार आहे, म्हणजे आम्ही जाऊन ऑन द वे जाऊन ट्राय तर करणार आहे. वेदर क्लिअर असेल तर दिसेल, अदरवाईज ते पण दिसणार नाही. सो हा थोडा मेघालयचा प्रॉब्लेम आहे. मेघ आलं आहे, पूर्ण 12 महिने पाऊस पडणारी ही जागा आहे, कधीही रॅन्डमली पाऊस पडू शकतो. इथे पण तसेच वाजवणारे आहेत. 30 रुपये ॲडल्ट, 10 रुपये चाइल्ड तिकीट. मेघालयमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, जितके पण एंट्री पॉईंट्स वगैरे आहेत तिथे UPI कुठेच चालत नाही. कुठेच आपण कॅशलेसली पेमेंट नाही करू शकत, सगळीकडे कॅश लागते. सो गव्हर्मेंट जरा लक्ष द्या. तुम्ही सगळीकडे प्रमोट करताय गो कॅशलेस, पण इथे UPI नाही चालत, आपल्याला पेमेंट कॅशने करावं लागतं. जे दुसरी साईड पण आहे मे बी की इथे नेटवर्कच नाही आहे, तुम्ही तसंही ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत, म्हणजे एकदम नावाला रेंज असते. सो त्यामुळेही असेल. आज ही टूर ज्याने मॅनेज केली आहे तो सिद्धेश, त्याची आज ॲनिव्हर्सरी आहे. लग्नाच्या तब्बल 12 वर्षानंतर सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद बघा. ये इकडे, ये या साईडला बघा, चेहऱ्यावरचा आनंद बघा. ओके. सो श्री सिद्धेश आणि आमच्या सौ श्रेयसी वहिनींना, ज्यांना लाडाने शीतल असं म्हटलं जातं, संबोधलं जातं, त्यांना आपण सगळे म्हणूया 1, 2, 3 हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. आलाप काय संपेना. हे सर्व लाईमस्टोन म्हणजे चुनखडीचे खडक आहेत. असले एक स्ट्रक्चर बनलेत. जस्ट आता केव्हमध्ये जाऊन आलो आहे भाई, भन्नाट एक्सपिरियन्स होता. आपण निखिलकडून ऐकूया. सुपर. केव्हमध्ये घुसायचा वे सुद्धा, एंटर व्हायचा वे सुद्धा आणि नंतर बाहेर यायचा वे एकदम ऑलमोस्ट नॅरो आहे. मध्ये 1-2 असे वेज आले की जिथे मध्ये खूपच नॅरो याच्यातून म्हणजे थ्रू व्हायला लागला आम्हाला केव्हच्या. बट एकदम अमेझिंग जो थंडावा होता केव्हमध्ये, तो पीस वाटला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या केव्हमध्ये त्या पाण्यावर, म्हणजे त्या पाण्यामुळे बनलेले वेगवेगळ्या प्रकारचे दगडांचे स्ट्रक्चर्स, म्हणजे वरतून काय काही स्ट्रक्चर असे मंदिरासारखे ॲक्च्युली असे कार्व केल्यासारखे होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे दगड आणि जसे बनले होते वेगवेगळे स्ट्रक्चर्स, तसे खूप सारे या केव्हमध्ये, एकाच एवढ्याशा केव्हमध्ये एवढ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. सो अमेझिंग. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे खूप स्वच्छता आहे इकडे, व्यवस्थितपणे मेंटेन केलेलं आहे. सो इट्स लाईक मस्ट विजिट प्लेस. आणि हो, शेवटी जिथे आपण फोटो काढला
त्या जागेबद्दल काय म्हणणं? कोणता शेवटचा होता? तो सनलाईट येत होती. एक मधून वरती एक होल होतं, पूर्ण सराउंडेड बाय रॉक्स आणि वरतून एक हे होतं आणि तिथून आहे ना त्या होलमधून एक सनरेज अशी येत होती, खूप सुंदर. आणि म्हणजे इट्स काइंड ऑफ अ फोकस लाईट असतो तसं स्टेजवर, तसं तो तर अमेझिंग एक्सपिरियन्स होता. भरपूर लोकांनी तिकडे सेम पोजमध्ये ऑलमोस्ट फोटो काढलेले आहेत. सो लाईक काय बोलू आता, या प्रत्यक्षाने बघा. सेवन सिस्टर वॉटरफॉल. सेवन सिस्टर वॉटरफॉल. आता आपण पोचलोय जनेलर वॉटरफॉलला. जस्ट मागे गाडी लावली. ॲक्च्युली मी गेले 4-5 किलोमीटर आधीच ड्रोन उडवलेला आणि तिथपासून ट्रॅक करत होतो. सो इथे शॉट कसे वाटले हे गाडीचे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मध्ये जनेलर वॉटरफॉल वरतून मला इझी झालं ट्रॅक करायला, कारण वॉटरफॉल तर पुढे आहे, पण त्यांना पाण्यामध्ये उतरायचं होतं. सो त्याच्यासाठी आम्ही बरंच पुढे आलो. तिथून हे इझी पडतं तिथे जिथे ते नॅचरल स्विमिंग पूल तयार झालं आहे तिथे. सो चलो आता आणि तिथेही जाऊन ड्रोन उडूया आपण मस्त. आणि खूप मस्त आता जस्ट इथून सनसेट झालेला आहे. 5:30 झाले आहेत. इथे लवकर सनसेट होतो, पण हा म्हणाला की समरमध्ये लेट होतो थोडा, त्यामुळे 6च्या अराऊंड 6:15ला अंधार होतो. जेव्हा समर नसतं तेव्हा इथे 4-4:30लाच अंधार होऊन जातो सरळ, आणि सकाळी 4:30ला सनलाईट येते. बट या लोकांचं टायमिंग अजून ते काय मॅच नाही झाले, त्यामुळे सगळे लेटच उठतात. आणि हे बघा किती मस्त आहे. मस्त बनवलं आहे बसायला. आणि इवन हा वॉकवे पण छान आहे. इधर भी फर्स्ट टाइम आहे का? भाई कसलं ब्ल्यू पाणी आणि केवढं क्लिअर आहे, केवढं. हे सगळं पाणी आहे, ती लँड नाही आहे, पाणी आहे. त्याच्यामध्ये जर बोट चालवली तर फुल ट्रान्सपरंट. डावकी आता बघण्यालायक नाही राहिले, पण हे बघा ना, जनेलर वॉटरफॉलच्या आधीचा नॅचरल स्विमिंग पूल. भाई साब कसला भारी आहे. कसला भारी ब्रिज आहे, फुल मस्त. आणि याच्या खाली वॉटरफॉल आहे भाई, फुल मस्त, फुल क्रेझी. गए लगता है वो लोग, ऊपर गए लगता है. फायनली आता जनेलर वॉटरफॉलची मजा घेऊन झाली आहे. फुल धम्माल. ॲक्च्युली हे लोक आहे ना वेगळीकडे गेलेले. एक वॉटरफॉल होता तिकडे, छोटा होता. मी यांना तिकडे घेऊन गेलो. आम्हाला वाटलं की, कारण मी एका अर्जंट कॉलवर होतो इथे थांबलेलो, आणि हे पुढे गेलेले, बट रॉंग वॉटरफॉलला गेलेले. आणि फायनली मी या भारी ठिकाणी घेऊन गेलो आणि एक्सप्लोअर करून झालं आहे. आता आपण निघूया शिलाँगकडे, जिथे आजचा आपला स्टे आहे. आणि उद्या निघणार आहोत आपण क्रेमचॅमकडे.
सो उद्याचा व्हिडिओ अजून क्रेझी होणार आहे, अजून इंटरेस्टिंग असणार आहे. कारण क्रेम चॅम्प जनरली नॉर्मल लोक जातच नाहीत. इवन हा ड्रायव्हर पण कधी क्रेम चॅम्पला गेला नाही, या इथला लोकल असून. सो आपण अशा हिडन ठिकाणी जाणार आहे. सो स्टे ट्यून. आणि तुम्हालाही माझ्याबरोबर असंच कुठेही फिरायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. माझा नंबर आहे 8828806888. बिझनेस नंबर आहे. ट्रॅव्हल विथ सिद्ध माझं बिझनेस अकाउंट आहे इंस्टाग्रामवर, फॉलो करायला विसरू नका. चलो मिलते अगले व्लॉग में.